कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण कुठलीही भाजणी न करता तांदळाच्या पिठापासून खमंग खुसखुशीत अशी चकली बनवणार आहोत. चकली बनवताना आतून छान मस्त पोकळ आणि अजिबात तेलकट होऊ नये यासाठी इथं मी अचूक प्रमाण सांगितलेलं आहे. ह्या पद्धतीने जर का चकली बनवली तर अजिबात तेलात विरघळणार नाही आणि तळल्यानंतर मस्त संपेपर्यंत कुरकुरीत राहील, अजिबात मऊ पडणार नाही. यासाठी चकली तळताना मला माहित असलेल्या अचूक टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. यामुळे तुमची चकली छान खुसखुशीत खमंग अशी तयार होईल. तर चला, आजची रेसिपी खूप सोपी आहे. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला एक लाईक नक्की करा. आता चकली बनवण्यासाठी इथं मी 1 वाटी इतके फुटाणे घेतलेले आहेत. फुटाण्याचं आपल्याला वरचं काळं साल काढून टाकायचं आहे. तर आता इथं मी फुटाणे घेतलेले आहेत. त्याऐवजी तुम्ही डाळवं घेतलं तरी सुद्धा चालेल. माझ्याकडे डाळवं नव्हतं, यासाठी इथं मी फुटाणे वापरलेले आहेत. फुटाण्यामुळे सुद्धा चकली खूप छान खमंग अशी होते. आता हे फुटाणे आपल्याला मिक्सरला बारीक असे फिरवून घ्यायचे आहेत. एकदम बारीक फिरवायचे आहेत शक्य होईल तितकं. आता हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे. फुटाण्याचं वजनी प्रमाण म्हणाल तर 200 ते 250 ग्राम इतकं आहे. तुम्हाला इथं एकाच वाटीने सगळं प्रमाण घ्यायचं आहे. तर आता इथे पहा, यामध्ये मोठे-मोठे कण आहेत ते आपल्याला काढून टाकायचे आहेत. आता यानंतर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे मी रेशनचे जे आपले तांदूळ असतात त्याचंच पीठ तयार केलेलं आहे. सगळ्यात अगोदर रेशनचे तांदूळ आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत व सावलीमध्ये 6 ते 7 तासासाठी सुकवून याचं पीठ आपल्याला तयार करून आणायचं आहे. इथं तुम्ही कुठलंही तांदळाचं पीठ वापरू शकता. आता 1 वाटी फुटाण्यासाठी इथं मी 3 वाट्या इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे अतिशय अचूक प्रमाण आहे. यामुळे चकली खूप छान खुसखुशीत अशी तयार होते. तर आता हे तांदळाचं पीठ आपल्याला सगळ्यात अगोदर चाळून घ्यायचं आहे. यानंतर पोहे खायचा 1 चमचा ओवा घालायचा, 1 चमचा जिरेपूड घालायची, अर्धा छोटा चमचा हिंग घातलं. आवडीप्रमाणे तुम्हाला यामध्ये लाल तिखट घालायचं आहे. खूप जास्त सुद्धा घालू नका, कमीच तिखट घालायचं आहे. यानंतर 1 छोटा चमचा हळद घालायची आहे. सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे कोरडे जिन्नस आपल्याला सगळ्यात अगोदर चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहेत किंवा हाताने मिक्स केलं तरी सुद्धा चालेल. मिक्स केल्यानंतर आता यामध्ये आपण घालणार आहोत तेल. तर ज्या वाटीने आपण पिठं घेतली त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी इतकं तेल घ्यायचं आहे. तर हे अतिशय अचूक प्रमाण आहे. हे जर का तेलाचं प्रमाण तुम्ही वापरलं तर चकली तेलामध्ये अजिबात विरघळणार नाही. आता हे तेल आपल्याला गॅसवरती छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. अगदी धूर येईपर्यंत तेल कडकडीत गरम करून घेतलं व यामध्ये घातलं. आता हे तेल आपल्याला या पिठाला छान असं चोळून-चोळून लावून घ्यायचं आहे. तर आता व्हिडिओमध्ये दाखवलं आहे अशाच पद्धतीने तुमच्या पिठाचा छान असा मुटका व्हायला हवा. जर का असा मुटका तयार झाला तर समजायचं आपलं तेलाचं मोहन अतिशय योग्य आहे. आता इथं मी सुरुवातीला 1.5 वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे. तर मी पाण्याचं प्रमाण सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर हे पाणी आपल्याला गॅसवरती छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी यायला लागली की लगेचच आपल्याला गॅस बंद करून हे कडकडीत गरम केलेलं पाणी आपल्याला या चकलीच्या पिठामध्ये घालायचं आहे. तर सुरुवातीला मी जे जे 1.5 वाटी इतकं पाणी घेतलं होतं, ते सगळं पाणी मी या पिठामध्ये घातलं. पाणी घातल्यानंतर हे पीठ आपल्याला हाताने मिक्स न करता एखाद्या चमच्याने मिक्स करायचं आहे व थोडंसं हाताला सोसवेल असं झालं की नंतरच आपल्याला हे हाताने मळून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच गरमागरम पिठामध्ये हात घालण्याची अजिबात गरज नाही. पीठ छान कोमट झालं की नंतर तुम्ही मळून घेऊ शकता. तर हे सगळं पीठ मळण्यासाठी मला एकूण 2.5 वाट्या इतकं पाणी लागलं. पीठ आपल्याला चकलीचं घट्टच ठेवायचं आहे. अति घट्ट नको किंवा अति सैलसर सुद्धा नको. मध्यम पण थोडंसं घट्ट ठेवायचं आहे. तर आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने आपल्याला घट्टसर पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. 3 वाट्या तांदळाच्या पिठासाठी मला 2.5 वाटी इतकं पाणी लागलेलं आहे व 1 वाटी इतके फुटाणे होते. तर आता हे पहा, पीठ मी 5 मिनिटांसाठी झाकून ठेवलेलं होतं. आता आपण चकली तयार करून घेणार आहोत. त्यासाठी या पिठामधला आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आहे व राहिलेलं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आता आपण भाकरीसाठी जसं पीठ मळतो तसंच या चकलीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ मळत असताना पाणी वगैरे जास्त लावायचं नाही व पीठ आपल्याला घट्टच ठेवायचं आहे.
पीठ घट्टच ठेवायचं आहे, पण पिठाला छान चिकटपणा येईपर्यंत आपल्याला हे पीठ चकलीचं हाताने मळून घ्यायचं आहे. याने काय होतं, चकली पाडताना अजिबात तुटत नाही व चकल्या छान खुसखुशीत होतात. पीठ मळून झालं, आता आपण चकली पाडून घेणार आहोत. त्यासाठी चकलीची जी ताटली असते त्याचा खरखरीत भाग आपल्याला खालच्या साईडने ठेवायचा आहे व मऊ भाग आपल्याला आतून ठेवायचा आहे. आता यानंतर सोऱ्यामध्ये चकलीचं पीठ घालून घ्यायचं आहे. त्या अगोदर सोऱ्याला आपल्याला छान असं चहूबाजूने तेल लावून घ्यायचं आहे. पीठ घातल्यानंतर एक सलग आपल्याला यामध्ये गोळा घालायचा आहे. मध्ये अजिबात जागा ठेवायची नाही, पोकळी ठेवायची नाही. नाहीतर चकली पाडताना ती मध्येच तुटते. तर आता इथे पहा, चकली आपल्याला पाडून घ्यायची आहे. पीठ जर का सैलसर असेल तर चकलीला व्यवस्थित असे काटे येत नाही. तर आता इथे पहा, तर इथं मी 3 ते 4 चकल्या पाडून घेतलेल्या आहेत. लगेचच हे आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. एकीकडे चकल्या पाडून घ्यायच्या, एकीकडे तळून घ्यायच्या. खूप जास्त चकल्या बनवून ठेवायच्या नाहीत, नाहीतर चकली वरून सुकली जाते व तेलामध्ये घातल्यानंतर विरघळू शकते. तर इथे पहा, चकली तळण्यासाठी तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. तेल कडकडीत गरम झालं की गॅसची फ्लेम बारीक करायची आहे. चकली तेलामध्ये सोडायची आहे. एका साइडने छान सेट झाली की दुसऱ्या साइडने आपल्याला चकली तळून घ्यायची आहे. चकली तळली आहे की नाही हे कसं ओळखायचं? चकलीचे बुडबुडे साइडचे कमी झाले व चकली तेलामध्ये खाली बसायला लागली की समजायचं आपली चकली तयार झाली. चकली तळत असताना गॅसची फ्लेम मीडियम किंवा हाय ठेवायची नाही. मीडियमपेक्षा बारीक फ्लेम ठेवायची आहे. ही खूप महत्त्वाची टिप आहे. यामुळे चकली संपेपर्यंत कुरकुरीत राहते. चकली तळताना सुरुवातीला आपल्याला 2 ते 3च चकल्या तळून घ्यायच्या आहेत. एका वेळी खूप जास्त चकल्या तळण्यासाठी सोडायच्या नाहीत. कढईमध्ये जितका बसतील तितक्याच चकल्या तुम्हाला तळण्यासाठी सोडायच्या आहेत. चकली तळून झाल्यानंतर लगेचच डब्यामध्ये न भरता पूर्णपणे थंड करून नंतरच डब्यामध्ये भरून घ्यायची आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडल्यास रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि आजची दाखवलेली रेसिपी नक्की ट्राय करून पहा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.